या विषयासारख्या दिसण्याचा मी खूप प्रयत्न केला. म्हणजे जॅकेट घालून बघितलं, गाडी वाढवून बघितली, शब्न मागून पण मी खूप दिवस शिकलो. आज तर मी साबण येऊन आंघोळ केली. कुठला तो साबण आई कॉलेज कुमारी सारखी दिसतो तो साबण सांगतो. तुम्ही तोच वापरता का? त्यामुळे तुमचं वय लक्षात येऊ नये. पण मी तो साबण वापरून बघितला सर, काय फरक पडला नाही मला. म्हणून मी त्वचारोग तज्ञांना दाखवलं. डॉक्टर म्हटलं हा साबण मी वापरलाय, ती टीव्हीतली आई कॉलेज कुमारी सारखी दिसते, निदान मी माणसासारखा तरी दिसायला पाहिजे. या साबणाचा काही परिणाम नाही. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्वचेचा थोडा असा किरकोळ काय दुरुस्ती करायची असेल तर ते साबण करू शकतात. कंपनी फॉल्ट असेल तर साबण करायचं. उद्या असला तरी चालेल, पण ते निरोप काय साहेबांच्याकडे सुरू पोहोचवाय. तो कर्नाटकातला कवी असलं काय काय म्हणतो त्याला. तर काय होतं, बऱ्याचदा गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशनवरती, बस स्टॉपवरती, बाजारात कोणतं कोणाच तरी पाकिट मारतं आणि लोक माझ्याकडे संशयाच्या नजरेने. आज दुपारी मी पुण्यात उतरलो. त्यावेळी मला एका पोलिसांनी पकडलं. म्हटलं काय झालं साहेब? तर ते म्हणाले इथे एका माणसाचं पाकिट मारले गेले आणि त्याने संशयित म्हणून तुझ्यासारखा माणूस सांगितला, त्यामुळे आम्ही तुला ताब्यात घेतले. मी म्हटलं साहेब मी कवी आहे, मी कशाला पाकिट मारू? कवी खूप प्रामाणिक असतात. तर ते म्हणाले कशावर तू कवी आहेस? तर ती इंग्रजीतनं केलेली ती पत्रिका मी दाखवली. मी काय साहेबांच्या गावात चालले असं सांगितलं त्यांना. त्यावेळी ते मला म्हणाले ठीक आहे, तू कवी आहेस की कशावर? पोलीस म्हटलं की कशी चौकशी करतात हे माहीत आहे तुम्हाला. तर मी त्यांना 2 कविता म्हणून दाखवल्या. त्यावेळी ते म्हणाले आता काळीसाहेबांच्या गावात सोडतो, खरं 3री कविता म्हणून दाखवली. माझ्यासारख्या कवीला म्हणजे कवीसारख्या न दिसणाऱ्या कवीला आपण संधी दिली. खूप मोठ्या मनाची माणसं आहे तुम्ही. आज भाषा समितीचे अध्यक्ष खरंच तुकारामाच्या अभंगासारखे देखणे आहेत. आमच्याकडे एक अध्यक्ष आहे, त्याला कवितेचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की ते विचारतो की कविता म्हणजे काय? आमच्या भावकीत खानदानात कविता कोणाचंच नाव नाही. कवितेबद्दल काय विचारलं आहेस? तर मी त्याला सांगतो कविता म्हणजे गाणं असतंय, ते म्हणायचं असते. बरं ठीक आहे, मग वाचवणारे कोण कोण आहे? सगळा असला प्रकार असते आमच्याकडे. पण मराठवाडा खरं तर कविता वाड्याच म्हणायला पाहिजे. खूप बहिणाबाईंचा उल्लेख केला तुम्ही. बहिणाबाई आरामी होत्या हे म्हणायचं खरं तर तुम्ही बंद करायला पाहिजे. कारण अक्षर लिहिता आलं म्हणजे आपण सुशिक्षित झालो असं होतं. पुस्तकासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घर बांधलं पुस्तकासाठी आणि स्वतःच्या घरातली 16,000 पुस्तकं हिटलरनं जाळली. तर पुस्तकं वाचण्याने माणूस शाळा होतोय ही मला अंधश्रद्धा.
कारण बहिणाबाई शब्दांच्या बाबतीत लिहितात, थोडंसं लांबतं इंग्रजीत, पण मला हे बोलू दे. तर बहिणाबाई शब्दांच्या बाबतीत म्हणतात, माय म्हणता म्हणता ओटो ओटा लागे दिले. ज्यावेळी आपण माय हा शब्द उच्चारतो ना, त्यावेळी आपले ओट ओटाला भेटतात. माय म्हणता म्हणता ओटो ओटा लागे भेळे, आत्या म्हणता म्हणता किती अगदी राहू पडे. हे कोण लिहिलं? अडाणी. तुम्ही ज्यांना अडाणी म्हणतात, कुठल्या PhDच्या माणसाने लिहिलेलं नाही. बघा शब्दावर किती ताकद असते. तर असं तुम्ही आज सांगत होता या मराठी शाळेत मराठी भाषेची थोडी किती गोड आहे. तर सातवीला एक मुलगा म्हणाला, सर तुमचं ऐकतं म्हणून काय पण थापा मारता काय? माय म्हणता म्हणता असं म्हटल्यावर एकदाच ओटाला भेटतंय, पण मम्मी म्हटल्यावर दोनदा भेटतंय. मग मम्मी भारी काय माय भारी? तर मी त्याला म्हटलं, बाळा माय आणि मम्मी यात खूप अंतर आहे. मम्मी ओटातल्या ओटात आहे आणि माय बेंबीच्या लेटात आहे. ज्यावेळी तुम्ही माय हा शब्द उच्चारता त्यावेळी ते बेटाला ओढ पडते आणि मम्मी ओटातल्या ओटात म्हणू शकता. तर हे म्हणजे तुमच्यासारख्या साहित्यिक लोकांच्या वावरल्यामुळे मला हे कळते. तर कवितेचं शीर्षक आहे मोनालिसा. मोनालिसा ती नवा कुंभमेळ्यात उभून आलेली.